महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। आता 2100 रुपयांचे हप्त्यासह आता दुसरा 1500 रुपयांचा हप्ता असे मिळून साधारणतः जवळजवळ महिलांच्या खात्यावरती 4500 रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतल्याचं आज समजलं आहे। यामुळे ज्या महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये आले नाहीत गेल्या महिन्याचे आणि या महिन्याचे बहुतांश जवळजवळ 60% महिलांना हप्ता आल्याच नसल्याचं महिलांनी देखील जाहीर केले। त्यामुळे सरकारने नेमके त्यांच्या खात्यावरती पैसे का नाही पाठवले हे देखील प्रश्न सध्या महिलांना त्यांनी विचारला आहे। त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये हे पैसे कसे येतील हा देखील त्यांनी मुद्दा मांडला आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपयांच्या हप्त्यासह 21 रुपयांचा हप्ता आता यायला सुरुवात झाली। फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 7 तारखेपासून हे पैसे महिलांच्या खात्यावरती येत आहेत। कोणते असे 16 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आले त्यांची यादी देखील आता देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे तर आदिती तटकरे यांनी आज संध्याकाळी प्रेस नोट बोलताना सांगितले की आता या होणाऱ्या निवडणुकामुळे आता आम्हाला लाडक्या बहिणींना खुश करावं लागेल। त्यामुळे लाडक्या बहिणींना नाराज करून चालणार नाही, आता सरसकट त्यांच्या खात्यावरती पैसे आम्हाला द्यावे लागतील असा त्यांनी निर्णय घेतल्यामुळे सध्या उद्याच या महिलांची यादी सरकारने जाहीर केली असून त्या बँकामध्ये हे पैसे लवकरात लवकर ट्रान्सफर करण्याची सांगितले। DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती हे सरकार पैसे देणार आहे। त्यामुळे पुढील 3 दिवस 7, 8 आणि 9 फेब्रुवारी या दरम्यान महाराष्ट्रातील साधारणतः 1.5 कोटी महिलांच्या खात्यावरती हा 2100 रुपयांचा हप्ता येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। कारण की गेल्या 27, 28, 29 जानेवारीला जवळजवळ 60% 80 लाख महिलांना पैसे आलेलेच नाहीत असं महिलांनी जाहीर केले। त्यामुळे नेमके पैसे का नाही आले, कारण की तुमच्या अर्जाची छाननी चालू आहे, तुमच्याकडे किती उत्पन्न आहे हे सरकार पाहत आहे, त्यानंतरच हे पैसे तुमच्या खात्यावर येते सरकारने जाहीर केलं आहे। जर तुमचं उत्पन्न 3 लाखाच्या वर असेल तर तुमचे मात्र पैसे आता येणं बंद होईल असं देखील सरकारने म्हटलं आहे। त्यामुळे याची छाननी चालूमुळे तुम्हाला हे पैसे येत नाहीत, परंतु पुढच्या महिन्यामध्ये हे 3000 रुपये आणि 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला चालू होईल असं देखील सरकारने जाहीर केलं आहे। त्यामुळे नक्कीच आनंदाची बातमी असेल। त्यामध्ये मराठवाड्यातील लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या 4 जिल्ह्यामध्ये हे पैसे सुरू झाले आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील हे पैसे आले आहेत। आता नंतर गडचिरोली, अमरावती, भंडारा, गोंदिया या देखील 4 जिल्ह्यामध्ये पैसे आता उद्यापासून यायला सुरुवात होईल। मध्य महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं सातारा आणि सांगली ते सोलापूर इथेही पैसे दिले। जर तुमच्याकडे पैसे आले असतील तर आम्हाला प्रतिक्रिया द्या।